संध्याकाळचे 6 वाजले होते. माया किचनमध्ये काम करत होती. दारावरची बेल वाजली तशी तिने जाऊन दार उघडलं. बघितलं तर समोर तिचा नवरा किरण उभा होता. तो खूप थकलेला होता, पण समोर बायकोला बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. बायकोच्या डोळ्यातलं पाणी बघून त्याच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात गायब झालं. माया नवऱ्याशी काहीच न बोलता किचनमध्ये निघून गेली. किरण पण तिच्या मागे मागे घरात आला. हॉलमध्ये आल्यावर बघितलं तर समोर सोफ्यावर त्याची आई सुमनताई, त्याची धाकटी आत्या आणि शेजारच्या जाधव काकू बसल्या होत्या. त्या त्यांच्या घरात दिवसातल्या थोडा वेळच थांबत असायच्या. उरलेला सगळा दिवस ते किरणच्या घरी घालवत असायच्या. बघावं तेव्हा ते त्यांच्या घरातच बसलेल्या असायच्या. जाधव काकूंचं आणि त्याच्या आत्याचं चांगलं जुळत असायचं, त्यामुळे त्या दिवसभर त्यांच्या घरातच बसलेल्या असायच्या. असो, हे तर रोजचंच रडगाणं झालं होतं. पण आज सुमनताईंचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि त्याच्या आत्याच्या चेहऱ्यावर नाराजगी दिसत होती. म्हणजे थोडक्यात काय तर घरातलं वातावरण तणावग्रस्त झालं होतं. हे बघून किरणच्या लक्षात आलं की आज घरात नक्कीच काहीतरी घडलं आहे. तिकडे मायेच्या डोळ्यात पण पाणी होतं. किरण त्याच्या आईच्या जवळ जाऊन म्हणाला, आई काय झालं? आज घरात काही झालं आहे का? आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजगी दिसत आहे. आणि मायाला काय झालं? ती का रडत आहे? मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आईने टेबलवर ठेवलेल्या डब्याकडे इशारा करत म्हणाल्या, मला काय विचारतोयस? तू स्वतः जाऊन बघ. किरणने जाऊन टेबलावर ठेवलेला तो डबा बघितला तर तो त्याच्या आईचा जुना दागिन्यांचा डबा होता. तो पितळेचा डबा बघून किरणला काहीच समजलं नाही. त्याने त्याच्या बायकोकडे बघितलं तर ती हळू आवाजात म्हणाली, तुम्हाला तर माहीतच आहे, मी सासूबाईंच्या सांगण्यावरून प्रत्येक महिन्याला त्यांची खोली कपाट स्वच्छ करत असते. सगळ्या साड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवते. आज पण मी सासूबाईंच्या खोलीची साफसफाई केली. त्यांचं कपाट स्वच्छ करत असताना सगळ्या कपाटातल्या सामानासोबत मी हा दागिन्यांचा डबा पण बाहेर काढून ठेवला होता. आत्या सासूबाईंनी दागिन्यांचा डबा माझ्या हातात बघितला आणि माहीत नाही सासूबाईंना जाऊन काय सांगितलं. तेव्हापासून सासूबाई माझ्यावर चोरी केल्याचा आरोप करायला लागले आहेत. मी शपथ घेऊन सांगते, मी तो डबा उघडला पण नाही. असं बोलत माया रडायला लागली. सुनेला असं रडताना बघून तिची सासू रागात तिच्यावर ओरडत म्हणाली, सुनबाई आता रडून दाखवायची काहीच गरज नाही. रडून काहीच होणार नाही. तू चोरी करताना रंग्यात सापडली आहेस. असं म्हणत सुमनताई त्यांच्या मुलाकडे वळल्या आणि म्हणाल्या, किरण तुझ्या डोळ्यांनी तुझ्या बायकोची हकीकत बघून घे. राहून राहून तिला माझ्या दागिन्यांचा मोह वाटत असतो, म्हणून तर कपाट साफ करण्याचे निमित्त काढून माझ्या दागिन्यांवर हात मारत असते. सुमनताईंचं बोलणं ऐकून त्यांची नणंद हसत म्हणाली, हो किरण, वहिनी बरोबर बोलत आहे. अरे मी तर माझ्या डोळ्यांनी तुझ्या बायकोला सगळे दागिने तिच्या हातात घेतलेले बघितले आहेत. तिने डब्यातले सगळे दागिने बाहेर काढले होते. बहुतेक ती त्यातून एखादा दागिने घेण्याचा प्रयत्न करत होती. पण माझ्या पायांचा आवाज ऐकून तिने परत सगळे दागिने डब्यात भरून ठेवले. किरण एक एक करून सगळ्यांचं बोलणं ऐकून घेत होता. आई आणि आत्यापर्यंत तर ठीक होतं, पण घरच्या गोष्टीत जाधव काकू पण त्यांचं नाक खुपसत असायच्या, कारण ती आत्याच्या खूप जवळची मैत्रीण होती. जाधव काकू पण आगीत तेल ओतायचं काम करत मायाला ओरडत म्हणाल्या, अगं सुनबाई, दागिन्यांचा जास्त मोह चांगला नसतो. आता त्या काकूंचं बोलणं मायाला अजून सहन होत नव्हतं. त्या हे सगळं आत्यामुळे बोलत होत्या. जाधव काकूंचं बोलणं ऐकून मायाने किरणकडे खूप आशेने बघितलं की तिचा नवरा तिच्या बाजूने काहीतरी बोलेल, पण तो शांत बसला होता. सगळ्यांचं बोलणं ऐकून किरण फक्त नजर खाली घालून उभा होता. नवऱ्याचं असं शांत बसणं बघून माया मनातून पूर्णपणे तुटून गेली. तिला बोलायचं होतं, पण तिचा आवाज घशातून बाहेर येत नव्हता. तिची इच्छा असून पण ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकली नाही. सगळी रात्र फक्त तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता की खरंच माझ्या नवऱ्याला माझ्यावर जरा पण विश्वास नाही. सगळे कुटुंब एकीकडे असेल तरी चालेल. जर त्या बाईला नवऱ्याची भक्कम साथ मिळाली तर ती सगळ्यात मोठं दुःख, त्रास पण हसत हसत सहन करू शकते. पण इथे तर तिच्या नवऱ्याने शांत बसून तिच्या मनातल्या रागाला अजूनच भडकावलं होतं. दुसऱ्या दिवशी घरातलं वातावरण शांत होतं, पण मायाच्या मनात ज्वालामुखी भडकत होता. त्यामुळे तिने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा निर्णय घेतला. तिने मनातल्या मनात पक्कं ठरवलं की जर आज परत असं काही झालं तर ती शांत बसणार नाही. सकाळी 8 वाजता सगळे लोक नाश्ता करायला बसले.
सुमनताई पेपर वाचत होत्या. आत्या फोनवर बोलत होती. तेवढ्यात जाधव काकू पण त्यांच्या घरी आल्या. सकाळ झाली नाही की त्या त्यांच्या घरात येऊन बसलेल्या असायच्या. जणू कालचं नाटक अजून बाकी राहिलं होतं. आता सगळ्यांचा चहा नाश्ता करायचा होता. माया सगळ्यांसाठी चहा घेऊन आली, पण नाश्त्याच्या जागेवर तो कालचा दागिन्यांचा डब्बा घेऊन आली. माया स्पष्ट शब्दात तिच्या सासूला म्हणाली, सासूबाई, हा तुमचा दागिन्यांचा डब्बा. हा डब्बा घ्या, तो उघडा, त्यातले दागिने मोजा, बघा आणि मग मला सांगा त्यातून काय काय गायब झालं आहे. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली, सुनबाई, आता तू उगाच अजून तमाशा का वाढवत आहेस? माया म्हणाली, सासूबाई, मी उगाच गोष्ट वाढवत नाही, पण मला स्वतःला निर्दोष पण सिद्ध करायचं आहे ना. तेवढ्यात आत्याबाई मध्ये बोलल्या, अगं सुनबाई, तू स्वतःबद्दल काय बोलणार आहेस? सगळी रात्र निघून गेली आहे. जर काही बोलायचं होतं ते कालच का बोलली नाहीस? आता बोलून काय फायदा? आता जे तू दागिना काढून घेतला होतेस ते परत डब्यात ठेवले असशील, म्हणून तर डब्बा समोर ठेवून एवढ्या ठामपणे बोलत आहेस की बघून घ्या काय काय गायब झालं आहे ते. तुझ्यावर काय भरोसा? बरोबर बोलत आहे ना मी वहिनी? नंद्याचं बोलणं ऐकून सुमनताई तर काही बोलल्या नाहीत, पण जाधव काकू आत्याच्या सुरासुर मिसळत म्हणाल्या, हो, बरोबर बोलत आहेस तू. आजकालच्या सुनांवर अजिबात विश्वास नाही. माझंच बघा ना, मी तर माझे सगळे दागिने लॉकरमध्ये ठेवले आहेत. नाहीतर माझ्या सुनेने माझे सगळे दागिने कधी लंपास केले असते. जाधव काकूंचं बोलणं ऐकून आत्याबाई म्हणाल्या, बरोबर बोलत आहेस तू, म्हणून तर मी पण माझे सगळे दागिने लॉकरमध्ये ठेवले आहेत. माझी तरी सून कुठे चांगली आहे. मी पण वहिनीला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता की वहिनी, तुझे दागिने तू लॉकरमध्ये ठेव, पण तिनं माझं ऐकूनच घेतलं नाही. कधी दागिने गायब होतील ना तेव्हा रडत बसेल. आत्याबाई आणि जाधव काकूंचं बोलणं ऐकून किरण खोलीतून बाहेर आला. तो खोलीतून त्या दोघींचं बोलणं कधीपासून ऐकत होता. माया काही बोलणार त्या अगोदरच किरण म्हणाला, खूप झालं जाधव काकू, खूप जास्त बोलला तुम्ही. कधीपासून मी तुमचं फालतू बोलणं ऐकत आहे. पहिली गोष्ट, तुम्ही आमच्या शेजारी राहता, घरात नाही, त्यामुळे तुम्हाला तुमची सीमा माहीत असायला हवी. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हक्क कोणी दिला माझ्या बायकोवर चुकीचा आरोप लावायचा? दागिने चोरीला गेले आहेत तर ते माझ्या आईचे गेले आहेत. तुमचे तर दागिने चोरी झाले नाहीत ना? नाही, तुमच्या घरातून चोरी झाली आहेत. मग तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर चोरीचा आरोप करायची? आहात कोण तुम्ही? तुमचा काय संबंध आमच्या घरातल्या गोष्टीत बोलण्याचा? अचानक किरणचा राग बघून शेजारच्या जाधव काकू दचकल्या. त्यांचा चेहरा उतरला. खूप मुश्किलीने म्हणाल्या, अरे किरण, मी तर फक्त सांगत होते तुझ्या आत्याला. किरण म्हणाला, जाधव काकू, तुम्ही माझ्या आत्याला काय सांगत होता? कुणाला काही सांगण्याच्या लायकीचे आहात का तुम्ही? सगळ्या गावाला माहीत आहे तुम्ही तुमच्या सुनेसोबत कशा वागता. 1 मिनिट पण तिला सुखाने जगू देत नाही. स्वतःचं घर तर तुम्हाला सांभाळता येत नाही. सगळा दिवस पूर्ण गावात फिरत असता, बसून लोकांच्या चुगल्या करत असता, लोकांच्या घरी जेवत असता. कुठल्या तरी वेळेला स्वतःच्या घरात जेवला आहात का तुम्ही? ज्यांच्या घरात खाता त्यांच्याच घरात आग लावायचे काम करता. तुम्हाला लाज वाटत नाही का? तुमच्यासारख्या शेजाऱ्यांची आम्हाला काही गरज नाही. तुम्ही जाऊ शकता आमच्या घरातून, परत यायची गरज नाही. असं म्हणत किरणने दाराकडे हाताने इशारा केला. किरणच्या अशा बोलण्यामुळे त्याची आत्या त्याच्यावर खूप चिडली आणि म्हणाली, किरण, ही काही बोलण्याची पद्धत झाली? तू हे काय बोलत आहेस जाधव काकूंना? त्या तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत, तुझ्या काकू आहेत. अरे, ती तर माझ्यासाठी इथे येत असते. मी माहेरी 4 दिवस आले आहे म्हणून तर माझ्याशी गप्पा मारायला येत असतात. मी नसेल की येत नाही. आत्याचं बोलणं ऐकून किरण बोलला, मग तर आत्या, तू पण तुझ्या घरी जा. का सारखी सारखी काहीतरी काढणं काढून माहेरी पळत असतेस? तू तरी कुठे चांगली सासू आहेस? एकुलते एका सुनेचं जगणं मुश्किल करून ठेवलं आहेस तू. मला माहीत नाही का? सगळ्यांना तुझ्या वागण्याबद्दल माहीत आहे. तुझ्या अशा वागण्याला कंटाळून तुझा मुलगा आणि सून तुला घरातून पळवून लावतात आणि तू परत परत माहेर येऊन माझ्या घरात पण आग लावण्याचा प्रयत्न करत आहेस. स्वतःचं घर तर बरबाद केलं आहेस, आता माझ्या घराच्या मागे हात धुवून लागले आहेस. अगं, कुठल्या दागिन्यांच्याबद्दल बोलत आहेस तू? आई, तू एकदा नीट विचार कर. मायाशिवाय दुसरं कोणी आहे का जे दागिन्यांना हात लावू शकते? आई, तुला एकच सून आहे. तुझ्यानंतर तुझे सगळे दागिने तिलाच तर मिळणार आहेत.
मग ते दागिने तिने आज घातले काय किंवा नंतर घातले काय ते फिरून तिच्या जवळच जाणार आहेत. ही गोष्ट तिला पण चांगलीच माहीत आहे. मग ती का तुझ्या दागिन्यांची चोरी करेल? आई, तुला एवढी छोटीशी गोष्ट कशी काय कळत नाही की या दोघींनी भडकवल्यामुळे तू तुझ्या सुनेसोबत अशी वागत आहेस, तिच्यावर संशय घेत आहेस. आई, तुला तर मुलगी पण नाही आहे की तिला उचलून तुझे सगळे दागिने देऊ शकतेस. मग याचा विचार तू करायला हवा होतास ना की आज ना उद्या हे सगळे दागिने तुझ्या सुनेकडेच जाणार आहेत. मग तुझ्या सुनेला दागिने चोरी करायची काय गरज आहे? रागात एकसारखा किरण त्याच्या आईला त्याच्या आत्या आणि शेजारच्या काकूंबद्दल सांगत होता. मुलाचं बोलणं ऐकून सुमनताई एकही शब्द बोलू शकल्या नाहीत. जाधव काकू गुपचूप उठल्या आणि त्यांच्या घराचा रस्ता पकडला. आत्या इमोशनल नाटक करून खोटं खोटं डोळ्यात पाणी आणून नाटक सुरू करणारच होती. तेवढ्यात किरण स्पष्ट शब्दात आत्याला म्हणाला, आत्या, म्हातारपण आलं आहे. या वयात माहेरची जास्त ओढ चांगली नसते. मी आजच तुला तुझ्या घरी नेऊन सोडून येतो. तू तयार हो, तुझं सामान पॅक कर आणि माझ्यावर उपकार कर. परत माहेरी आलीस तर 1-2 तासांसाठी येत जा किंवा जास्तीत जास्त एका दिवसासाठी राहायला येत जा. आता इथून पुढे असे 4-5 महिने माहेर राहायचा अधिकार तू गमावून बसली आहेस. तू इथे येऊन राहणार नाहीस. तू आल्यामुळे तुझी मैत्रीण तुला भेटायला या घरात येणार नाही ना. माझ्या घरात असा रोज रोज तमाशा उभा राहील. तू तुझ्या जाण्याची तयारी करायला घेशील तर चांगलं होईल. मला असा कुठलाही पाहुणा नको आहे जो माझ्या घरात राहून माझ्या बायकोला चोर ठरवेल. किरणचं बोलणं ऐकून त्याच्या आत्याचा चेहरा पांढरा पडला. त्यांनी त्यांच्या बहिणीकडे बघितलं तर ती नजर खाली घालून बसली होती. सगळ्या हॉलमध्ये शांतता पसरली होती. किरण रागात पाय आपटत तिथून निघून गेला. तशी शेवटी माया हळू आवाजात सासूला म्हणाली, सासूबाई, सोनं लाखो रुपयांचं असू शकतं. एकदा हरवलं तर परत नवीन बनवता येतं. पण भरोसा एकदा तुटला तर जगातला कुठलाही सोनार तो परत जोडू शकत नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सुनेपेक्षा अशा चापलुसी करणाऱ्या लोकांवर जास्त विश्वास होता, जे स्वतःच्या घरात आग लावून बसले आहेत आणि आता दुसऱ्यांच्या घरात आग लावण्याची तयारी करत आहेत. असं म्हणत मायेने तिच्या आत्या सासूकडे बघितलं आणि तिच्या खोलीत निघून गेली. आज पहिल्यांदा असं झालं की मायेच्या प्रश्नाचं उत्तर आत्यांना देता आलं नाही. थोड्या वेळानंतर आत्याबाई कोणालाही न सांगता त्यांच्या घरी निघून गेल्या. त्या गेल्यानंतर माया मनातल्या मनात म्हणाली, चला, उशिरा का होईना कमीत कमी किरणने काहीतरी असं चांगलं काम केलं की इथून पुढे घरी सारख्या सारख्या नाही आत्याबाई आणि नाही शेजारच्या जाधव काकू येतील ना त्या दोघी सासूबाईंना माझ्याबद्दल भडकवण्याचा प्रयत्न करतील आणि नाही त्यामुळे माझ्या घरात असा रोज रोज तमाशा उभा राहील.